वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनेल। आज आपण जशी बाहेर मिळते ना तशीच एकदम परफेक्ट अशी चटकदार ओली भेळ पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम एका पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। लगेचच 2 कप इतकं चिरमुरे टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे काय होते तर भेळला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आता ही चिरमुरे एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात। भेळ छान अशी मिक्सअप होण्यासाठी पसरट भांडेच वापरायचे आहे। त्यानंतर आता यामध्ये चाट मसाला, धनेपूड पावडर आणि घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आता भेळला तिखटपणा येण्यासाठी अर्धा चमचा इतका लाल तिखट टाकून घेऊया। तसेच थोडासा गोडसरपणा येण्यासाठी थोडीशी बारीक केलेली साखर टाकून घेऊया। त्यानंतर आता 1 वाटी इतका फरसाणा टाकून घ्यायचा आहे। फरसाणाचे प्रमाण कमी जास्त केला तरी चालेल। आता यामध्ये बारीक केलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात। तसेच एकदम बारीक केलेला कांदा यामध्ये टाकून घेऊयात। आता भेळ ओली आणि आंबटगोड होण्यासाठी यामध्ये चिंचेचे कोळ टाकून घेऊयात आणि हे छान असे मिक्सअप करून घेऊया। चिंचेची कोळ कशी करायची ते सांगते। चिंचेची कोळ तयार करत असताना चिंच 2 तास छान असे भिजत ठेवायची आहे। त्यानंतर त्याला शोधून घ्यायचं आहे आणि थोडंसं गुळ घालून 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे चिंचेची कोळ तयार होते, नाहीतर तुम्ही मार्केटमधून विकत आणू शकता। बघा अशा पद्धतीने छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। आता एका प्लेटमध्ये हे सर्व काही काढून घेऊयात। एकदम बारीक केलेली कोथिंबीर यावर टाकून घेऊयात। कोथिंबीर टाकल्याने एक वेगळीच टेस्ट येते। तसेच वरून एकदम बारीक केलेला कांदाही टाकून घेऊयात। आता सगळ्यात शेवटी यावर बारीक अशी शेव टाकून घेऊयात। बघा दिसत आहे ना एकदम छान अशी भेळ। त्यानंतर आता यावर टोमॅटोचे काप टाकून घेऊयात। टोमॅटोऐवजी काकडी सुद्धा ठेवू शकता। बघा तयार झालेली आहे एकदम बाहेर मिळते तशी चटपटीत ओली। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी घेऊन नक्कीच भेटूया। तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा।